नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धनधान्य सुख समृद्धी परिपूर्ण करणारी पूजा म्हणजेच सत्यनारायण पूजा. तर सत्यनारायण पूजा ही पौर्णिमेला करण्याची एक प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी केलेली सत्यनारायणाची पूजा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तर याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर स्कंदपुराणाच्या रेवाखंडामध्ये वर्णन आहे की नारद मुनी एकदा पृथ्वी तलावर भ्रमण करीत होते. तेव्हा आधी व्याधी, दरिद्रता, बिमारी, गरिबी, दुःखाशी पीडित लोकांना त्यांनी पाहिले. जसे की संत स्वभाव हा निर्मळ असतो, त्यामुळे त्यांच्या मनाला दुःख झाले, त्यांचे मन खिन्न झाले. या दुःखाला ते पाहू शकले नाही आणि त्याच दिवशी नारायणाकडे गेले. नारायणाजवळ जाऊन त्यांनी विश्वकल्याणासाठी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रश्न केला की हे प्रभू, मृत्यू लोकात लोक नाना प्रकारच्या उत्पाताने चिंतित आहेत. दरिद्रता, बिमारी, गरिबी अशा अनेक दुर्घटनांनी पीडित आहे. हे जे मानवी जीवनात घटित होत आहे ते अमाननीय आहे आणि लोक साधू संतांची सेवा करण्याच्या लायक नाहीत, अतिथींची सन्मान करण्याच्या लायक नाहीत. काही असे सांगा भगवंत की या कलियुगात जे करून मनुष्य सुखी होईल. तर भगवंताने सांगितले की पहा नारद, कलियुगात भगवान विष्णूची पूजा जे लोक श्रद्धापूर्वक आपल्या घरी एकादशीला किंवा पौर्णिमेला किंवा कोणत्याही शुभदिनी भक्ती श्रद्धाने परिपूर्ण होऊन, विशेष करून पौर्णिमेला जे लोक सत्यनारायणाचे पूजन आणि व्रतकथाचे श्रवण करतील, त्यांच्या घरचे ऋण, रोग, दरिद्रता यांचा नाश होईल, मंगलचा उदय होईल आणि त्यांच्या संसारात कीर्ती वाढेल. सत्यनारायणाची कथा केल्याने 1000 वर्षापर्यंत केलेल्या यज्ञाचा जसा फळ असतो त्या समान या पूजेचे फळ मिळते. या पूजेत छोटेसे हवन अवश्य केले पाहिजे. तर तुम्ही पण तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि तुमच्या खास मनोकामना पूर्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला म्हणजे 26/12/2023ला सत्यनारायणाची पूजा करा. हा महिना महालक्ष्मीला आणि विष्णूला समर्पित आहे आणि या महिन्यात जर तुम्ही सत्यनारायणाची कथा करसाल तर तुमच्या आयुष्यातले दुःख, दारिद्र्य दूर होतील. सत्यनारायणाची पूजा कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीच्या आधी करण्याची प्रथा आहे. ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपल्या शास्त्रात सत्यनारायणाची कथा अनिवार्य सांगितली आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारी प्रकारच्या पुरुषार्थाला देणारी ही पूजा आहे. यात जराही संदेह नाही. जे लोक ही पूजा 12 पौर्णिमा पूर्ण करतात, दिवसभर व्रत करून संध्याकाळी व्रतकथाचे आयोजन करून घरात प्रसाद वाटप करतात, त्यांना सत्यनारायण भगवान, जे की भगवान विष्णूचेच रूप आहे, ते सुख, समृद्धी आणि भरभराटी देतात. तर तुम्ही पण येणाऱ्या मार्गशीर्ष पौर्णिमेला सत्यनारायण भगवानची पूजा घरच्या घरी करून आणि घरातल्या लोकांसोबत प्रसादाचे ग्रहण करून भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. श्री स्वामी समर्थ.